आता नेपेरची ती गोष्ट तशी आहे, आमचं रानातलं गवत बघू शकताय अजून 2 ते 3 इंचाच्या वर नाही. म्हणजे बघा, मी पाय ठेवला तर माझ्या पॅन्टला लागत नाही, एवढे वाढले. म्हणजे रानातल्या गवताची अशी परिस्थिती. आणि वरती बघाल तर काय बेहिसाबच आहे, विशेष नाही तर. आणि हे म्हणजे आमच्याकडं जरी रानातलं गवत जरी असेल, आता हे जे रानात जे गवत आहे आमच्याकडं ते नोव्हेंबरच्या नंतर जेव्हा ऑक्टोबरला थोडंसं ऊन पडायला सुरुवात होईल तेव्हा हे थोडंसं वाढायला सुरुवात होते. आणि किती जास्तीत जास्त एवढं वाढतं, ह्याच्यावरती वाढतच नाही, कारण त्याचं लाईफच संपतं ना. तसं त्या नेपियरचं किंवा आमच्याकडच्या चाऱ्याची परिस्थिती. आता मस्त रानात असं म्हणजे मेंढरं सोडायला मस्त चांगलं आहे, पण आमच्याकडं एवढा त्रास त्या कांटांचा वगैरे असतो ना, त्याच्यामुळे सोडता येत नाहीत. तर तुम्ही काय करायचं, भौगोलिक परिस्थिती प्रत्येकानं पाहायची आणि त्याच्याशिवाय हे करताच येत नाही. तुम्हाला जर तुमची भौगोलिक परिस्थिती समजली की मेंढीपालनात मला भौगोलिक परिस्थितीत काय आहे, फुकटचा चारा काय मिळतो, ह्या सगळ्या गोष्टी अनुभवल्याच्या नंतर मग आपल्याला मेंढीपालन हे सोपं आहे. काय विषय नाही, काय अवघड नाही किंवा काय नाही. फक्त काय होतं आहे की चाऱ्याच्या ज्या संकल्पना आहेत, प्रत्येकाची वेगवेगळी चाऱ्याची संकल्पना असते. माझी वेगळी आहे, खालच्या ज्या भागात पाऊस कमी आहे त्या भागातली वेगळी आहे, बाकीच्या भागातली काय असेल त्या भागातली वेगळी आहे, जिकडे मेथी घास वगैरे येतो त्यांची वेगळी संकल्पना असते. फक्त मेंढीपालनात चाऱ्याची संकल्पना ही कुणाची एकसारखी नसते, प्रत्येकाच्या भागानुसार करायची असते. आता माझ्याकडे नेपियर येत नाही म्हणून तुम्ही लावणार नाही, तर तुमच्याकडे चांगलं येत असेल, त्याला जर थोड्या प्रमाणात वापरत असाल तर ते चांगलंच आहे. आता काही लोकांचा विचार चालला आहे की त्याचा मुरघास वगैरे आम्ही करू वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी, पण ते किती सक्सेस होतं ते आता प्रयोग करणं माझ्यानं स्टॉप केलं मी त्या नेपियरचं. त्याच्यामुळं आपण त्या मुरघासाच्या वगैरे त्या गोष्टींच्या मागे लागत नाही. तर आपल्याला काय चांगलं वाटतं, तर कडवळ चांगलं वाटतं, मक्का चांगला वाटतो, त्याला कसाही करता येतो. म्हणजे मला जेवढा अभ्यास आला आहे त्या मक्याला आणि कडवळाला मी कसाही करू शकतो. आणि आता काही दुसरं एक होमगावचे योगेश दादा आहेत, त्यांनी मला एक बियाणं पाठवलं आहे, गव्हासारखंच येतं, म्हणजे सातूसारखं आहे ते आमच्याकडे थंडीत येणार आहे. तसलं काय बियाणं लावता येईल, पण असलं काय लावून काय होणार नाही, कारण आमच्याकडं चाऱ्याची शॉर्टेज कधी आहे, पावसाळ्यात. उन्हाळ्यात तर शॉर्टेज येत नाही. आणि मग शॉर्टेजच्याच काळात जर चारा नसेल तर मग काय चारा फायद्याचा. म्हणून मग हे तुम्हाला जर त्या पद्धतीनं करायचं असेल तर तुम्ही त्या पद्धतीनं करा की तुम्ही नेपियर लावायचं, मुरघास करायचा, तुती लावायची, ते तुमच्या पद्धतीनं. आमच्याकडे जगतच नाही तर ते आम्ही दाखवूच शकत नाही. पण जर काही चांगल्या कन्सेप्टचा चारा असेल तर तुम्ही केला तर तो उत्तमच असतो. आणि पावसाळ्यात म्हटलं तर एवढं बेकार वातावरण असतं. आज मी स्वतः म्हणजे 1.5 महिना कंटाळलो, म्हणजे ह्या धुक्याने आणि पावसाने, म्हणून थोडंसं फिरायला गेलो होतो. पण अजून मला वाटत नाही 1 महिना आमच्याकडे होऊन येईल अशी परिस्थिती आहे. आमच्याकडच्या झाडाची परिस्थिती तशी आहे, सर्वेची परिस्थिती तशी. आणि पावसाळ्यात आमच्याकडे कुठलंच पीक, कोणतंच पीक घेता येत नाही क्वालिटीचं. आणि पाऊस गेल्यानंतर मग खूप सारी पिकं करता येतात, खूप सारखं वातावरण आहे, म्हणजे जी पिकं थंडीच्या मोसमामध्ये येतात ती पिकं करता येतात. पण त्या पद्धतीनं मला करावं लागतं. तुम्ही पण त्या भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करा आणि त्या नेपियरची स्टेज काय कापायची आणि कसली कापायची ते आता आम्ही विसरूनच गेलो आहे. कारण मला ते म्हणजे नाहीच्या बरोबर आहे आणि नकोच्या बरोबर झालेलं आहे. म्हणजे एकदा म्हटलं परत एकदा डाव टाकून बघूया, पुन्हा डाव टाकला, पुन्हा फसला. आता पुन्हा डाव टाकत बसायचं नाही काय नाही. आणि आपल्याला त्या नेपियरबद्दल काय म्हणजे व्हिडिओज नाही ठेवायचा, कारण काय आपल्याला येतच नाही. लोकांकडे येत असेल ती म्हणतील आमच्याकडे चांगलं येते, आमच्याकडं चांगलं वातावरण आहे किंवा प्राण्यांना चांगलं वाटतंय. होत असेल ना, माझ्याकडे नाहीच होतं काय, त्याला पर्यायच नाही, त्याला मी तरी काय करणार आहे. आता एकमेव पर्याय म्हणजे पोलिओ उपचार राहिला आहे, तो करण्यात थोडा वेळ लागेल. तर ते आता म्हटलं राहून द्यायचं. आपण तेच मुरघास, कडवळ ह्याच्यावरतीच मेंढीपालन करता येईल आणि त्याच्यामध्येच जे पाहिजे त्या क्वालिटीचं करता येईल. आता पाठीमागे पाहू शकता की हे नेपियर आहे. मी सांगत असतो नेपियर चांगलं नाही वगैरे वगैरे गोष्टी, ठीक आहे, माझं काय माझ्या अनुभवानुसार सांगतो. तर आता हे खालचं जेवढा पण भाग आहे याचा, आता काही लोक म्हणतात त्याला ह्या स्टेजवर कापा, त्या स्टेजवर कापा. आता याला कुठल्या स्टेजवर कापायचं हे मलाच कळत नाही. म्हणजे माझं वैयक्तिक सांगतो आहे, कारण हे आता बघा मी कसं कापलं आहे, म्हणजे हे पूर्ण शेवळत चाललं आहे खाली, म्हणून तर वरचं कापायचं चाललं आहे. तरीसुद्धा त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होईना किंवा हे जे खाली जे राहतं आहे हे पूर्ण कुजत चाललं आहे, पूर्ण म्हणजे अशा पद्धतीनं कुजतं आहे की बेसाब कुजतं आहे. आणि जर एवढ्याच जागेत मी जर उन्हाळ्याचा मक्का वगैरे काय केलं तर 1 टन बरं होईल. मग ते सर्व हे जे आहेत हे काय होते, आता आमच्याकडं डुक्कर नाचतं आहे किंवा त्याच्या काट्या मोडून पडत आहेत. मग ते काय होतं, तिथं जिथं पडतं आहे ना तिथनं परत उगवतं आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की ह्या सगळ्या गोष्टी परत वाढत असं पूर्ण क्षेत्रातनं होऊन जाते आणि मग नको त्या ठिकाणी पण ते उगवते. मग आता ह्याला स्टेजवर कुठल्या कापायचं, काय करायचं ह्याचा पत्ताच लागेना. म्हणून मी काय केलं आहे की हे ठेवायचंच नाही, अशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे. आता तुमच्याकडे चांगलं येत असेल, तुम्हाला चांगलं वाटत असेल, काही विषय नाही. माझं काय वैयक्तिक नसतं की हे नाही ते नाही, कारण माझ्याकडे येतच नाही. जर ह्याला आता
ही इकडची बघा लाईन थोडीशी दिसते तुम्हाला. मी त्याला जूनमध्ये कापलेलं आहे. जून का जुलैच्या ह्याच्या पिरियडला कापलं आहे. ते अजूनपर्यंत 1 फूटभर वाढलं नाही. म्हणजे अजूनसुद्धा ते 1 फूटभर वाढलं नाही. तर अशा काही गोष्टी माझ्याकडे घडतात. आणि मग ह्याचं जर काही पावसाळ्यात कापणी येत नसणार आणि आता बघा हे म्हणजे आमच्याकडचा पाऊस गेला की ह्याच्यावरती गोगलगाई अंडे घालायला सुरुवात करतात. म्हणजे हे जे काही आतमध्ये स्टिक आहे हे कुजलेलं जे आहे ना आता ह्याच्या किंवा जे काय ह्याच्या पाती येतावरच्या त्याच्यामध्ये काय करते गोगलगाई अंडी घालते आणि मग ती अंडी जनावरांच्या पोटात वगैरे जातात. अशा का साऱ्या गोष्टी होत्यात. मग हे सगळं होऊ नये म्हणून हे सर्व तामझाम आपण काढून ठेवलं आहे. आणि एवढी परिस्थिती म्हणजे ह्या चाऱ्याची बेकार होती आमच्याकडे. म्हणजे वातावरण चांगलं आहे. वातावरण बोलाल तर काय विषयच नाही, वातावरणाचा काही विषय नाही. फक्त काय होतं की ह्याला जे काय पाहिजे म्हणजे सूर्याचा प्रकाश. आमच्याकडं 23 जूनपासून जो पाऊस चालू आहे अजून आज 13 तारीख आले, 13 ऑगस्ट आले तरीसुद्धा सूर्याचा प्रकाश आलेला नाही अजूनपर्यंत. आणि हे ज्या फूटवर होतं 2 महिन्यापूर्वी त्या फुटावरच आहे. त्याच्यावरती ते वाढणार पण नाही. कारण काय त्याला जे काय पाहिजे हवं तर आहे, ऊन जे पाहिजे ते येत नाही. आणि हे नेपियर जे आहे आता म्हणजे माझ्याकडंच आहे म्हणून मी सांगतो. तर ह्याची आमच्याकडं उन्हाळ्यातच म्हणजे आता ह्याला ऑक्टोबरला एकदा कापायला लागतं, आम्हाला पूर्ण कापायला लागतं. आणि ऑक्टोबरच्या नंतर मग त्याला पुन्हा 1.5 ते 2 महिन्यानंतर कापणी येईल. त्याच्यापेक्षा जर उन्हाळ्याच्या चाऱ्याचं जर काय नियोजन होत असेल ते केलेलं पाहिजेचं ना. कारण काय होतं ह्याचं जे काही कांडी पडेल कुठं काय पडेल ती परत तिथं त्रास द्यायला लागते. म्हणजे हे सर्व एकदम एकत्रच होतं आणि पूर्णच्या पूर्ण क्षेत्र होतं. ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा आम्ही काय करतो आपला मका ज्वारी म्हणजे जे कडवळ वगैरे म्हणतात ते सर्वात आम्हाला चांगलं वाटतं ना. कारण त्या पद्धतीनं जर केलं तर हे त्या पद्धतीनंच येतं. म्हणून आम्हाला त्या पद्धतीनं करावं असं वाटतं. आणि आज नाही उद्या तुम्हाला याचा म्हणजे जे काय रिझल्ट आहे किंवा काय इम्पॅक्ट होतो हे कळेल. कारण मी पहिल्यांदा खूप साऱ्या लोकांना सांगत असतो हे काय होतं आणि काय नाही. कारण माझ्याकडे जी परिस्थिती होती ती मी सांगू शकतो. आता तुमच्याकडे पाऊस नसेल तर तुमच्याकडे चांगलं येत असेल हे, माझ्याकडे पर्यायच नाही ना त्याला. पर्यायाचा मुरघास वगैरे काय करण्याची संकल्पना नाही. खूप सारे म्हणजे विचारलं लोकांना, खूप सारे ह्याच्यामधले पर्याय शोधले पण ती काय मुरघासाची संकल्पना कुठे ह्याच्यात भेटणच झाली आहे. त्यामुळे तो एक विषय सोडला आहे. आणि म्हणजे जे काही गोष्टी होतात मेंढीपालनात बघा मी प्रत्येकाला सांगितलं होतं पहिल्यांदा व्हिडिओ बनवा, यूट्यूबला बनवले पाहिजे सगळं काय. आता बघा यूट्यूबने एक कंडिशन वाढवली परत त्याच्यामध्ये. जे आपल्याकडे 4,000 वॉच टाईम होता त्याचा 8,000 काहीतरी तास केलेले आहेत. 4,000चा 8,000 केलेले त्यांनी. आता तुम्हाला जर वॉच टाईम करायचा असेल तर तुम्हाला नाही म्हटलं तरी 2-3 वर्षे घालवावी लागतील. कारण पहिल्यापासून गेलं असतं तर ते झालं असतं. आता खूप अवघड गोष्टी येतात. मग हे पण तसंच आहे ना. प्रत्येकाला गोष्ट पहिल्यांदा माहीत नसते पण जेव्हा ती अवघड होती तेव्हा मग समजतं अँड टायमिंगला काय करायचं. पण त्यापेक्षा आपलं अँड टायमिंगला पहिल्यापासून सावध राहणं सर्वात उत्तम असतं.